पोरं शिकलेली लोक हॉल ना पोरा वाकडी झाली तेव्हा तो द्यायचं घरी गजर घेतोय आणि हे गजरच्या माध्यमातून पुन्हा पण मनोरंजन करतोय. हा जॉनी जागे, हा जॉनी जागे. ते जॉनी जागेची भानगड अशी आहे, मुलीन तुमका सांगतोय ह्याच्यात हो डेंबर असता ना इज्जतवान असता नाही तर तुम्ही शॅम्पू नाही शॅम्पू नाही तोंड अजिबात वाकडा काढायचा कसं पद्धतशीर मारायचं तो तुमका मी आता शिकवतोय. हे आपण काय करतो पहिले केस धुतलाव ना धुतल्यानंतर आपण असं करताव ना टापूस बांधतो कारण त्या सगळं पाणी हे तावेले जावं म्हणून. आमच्या तिथे एक ना 50 वर्षाची गृहिणी वहिनी आहे तर आता तिला मी वहिनी म्हणतोय पण ती आंघोळ केला की एवढी फनी एक 800 आणणार ड्रमार ठेवणार आणि 800 असं बघणार ती म्हणणार शी बाय आरसा किती खराब झाला आहे. मग पोरं म्हणतात ये म्हातारे आरसो खराब नाही तो थोबडा बसलाय अशी बघणार आणि ते गाणं मला सुरुवात करणार. जॉनीच्या आगीची मशाल हाती फणीने आरशी खाली ठेवणार आणि पुरी फाट्यात हात घालणार फाट्यात इथं दिसना इथं दिसना इथं दिसना इथं दिसना सोडू कुठं दिसला ग बाई दिसला ग बाई दिसला दोन नकाच्या मध्ये घेतला ग बाई घेतला पद्धतशीर मारायचं असं नाही करायचं. गजर घेतोय आणि गजराच्या माध्यमातून मग तुमचं मनोरंजन करणार. जास्त वेळ नाही घेणार फक्त 15 मिनिटांमध्ये गजर सादर करतोय. ह्या सुंदर वास्तूबद्दल जरा एक येताना आता लिहिलंय की आल्यानंतर नवीन आहे जरा सगळं दिन सोनियाचा दिन सोनियाचा सना भाग्याचा करूया जागर ताकद यारे सारे नाचूया आनंदात. आज खरोखर त्या भगत कुटुंबांना त्यांच्या वास्तूमध्ये भगवंत त्यांना चांगली बरकत आणि त्यांना सर्वांना उदंड आयुष्य लागू दे अशी त्या भगवंताच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी गजर सादर करतो. थोडक्यातच गजर घेतोय कारण समीर कदमबुवांना पण मनोरंजन करायला वेळ मिळाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा गजर घेतोय. धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई धन्य धन्य तो राई शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराज मुद्रा माना
आणि मोगलाने स्वयं पळ करून सोडलं होतं. महाराष्ट्रामध्ये आले आणि आपल्या मराठी हिंदू धर्मांच्या देवळे पाडत होते. हिंदू धर्मातील आया बहिणांना नको का सगळं का पळ करून सोडलं होतं. आणि ही वार्ता ही गोष्ट माझ्या जिजाबाईंनी पाहिली आणि जिजाबाईला प्रश्न पडला की हा माझ्या मराठा रयतेला या मराठा जनतेला माझ्या पोचणार कोण. आणि जगतमाता जिजाऊ यांनी त्या शिवनेरीला साकडे घातलं. भवानी मातेला साकडे घातलं. माते असा मला एकच पुत्र दे की त्यांनी जेणेकरून जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि जगतमाता जिजाऊंची प्रार्थना भवानी मातेने ऐकली. आणि हा म्हणताना जगतमाता जिजाऊंना दिवस गेले. 3 महिने झाले. डोळे लागले. गडावरती वार्ता झाली. महासाहेबांना दिवस गेलेत. आनंदाचं वातावरण गडावरती चाललं होतं. सगळ्या बायका एकत्र झाल्या. बायकांची कुजबूज चालू झाली. गो म्हणजे त्यांना जगतमाता जिजाऊचे डोळे ऐकायचे होते. त्या बायका आपसात बोलतात, गो बायो तुझ्यावर दिवस गेले, तुला डोळे लागले, तुझे डोळे कसले होते. का म्हणायचा बायो म्हणता मी पांदीतली माती काय तुझं. दुसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे लागले, तू काय तुझं. मी म्हणता भीतीचे कौंदी काय तुझं. तिसरी म्हणता गो बायो तुझ्यावर डोळे लागले, तू का खाय तुझं. मी म्हणता नाकाचं कौंदी खाय तुझं. डोळे पण गडावरती महिला वर्गाना जगतमाता जिजाऊचे डोळे ऐकायचे होते. शहाजी राजा आले. शहाजी राजाने विचारलं मासाहेब कुठे आहेत. रयती बोलली की मासाहेब महालामध्ये. शहाजी राजे महालामध्ये गेले. विचारत राणी साहेब आम्ही ऐकलं ते खरं आहे का. आपले दिवस गेलेत, आपले डोळे लागले, आपले डोळे कसले. तेव्हा जगतमाता जिजाऊ बोलतात महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना मग उतरा घोड्याच्या खाली. द्या मला तुमच्या घोड्याची लगाम, द्या तुमच्या कमरेची तलवार. आणि 3ऱ्या महिन्यामध्ये 5 मैल जगतमाता जिजाऊने घोड्यावरती स्वार केला. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. तेव्हा झाडावरचा पाना पाचोळा पण हसायला लागला. वाटेवरचा दगड पण जय जयकार करायला लागला. माझा राजा जन्माला आला. आता आपल्या बायकांचे डोळे दिवस गेले समजले पुरे. डोळे आपल्या बायकांचे कसले आवळे चिचो तंबाखूची मशेरी काय करायचे. डोळे कसले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि माझा राजा जन्माला आला. पुरा दुनियेला आनंद झाला. माझा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आला म्हणून म्हणतोय ओम नमो श्री जगदंबे. ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ अंबे करुण प्रारंभे. डपावर खापतून तुण्याचा राहत होती. आणि त्याच काय मुसलमान मौल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होते. त्यांनी विचार केला या हिंदू मुसलमान नगरीचा फायदा घ्यायचा
आणि त्या मुसलमान युतीची इज्जत उडायची. हा म्हणताना रात्री 12-12:30 वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले. हा म्हणताना घराच्या दरवाजावरती थापा पडू लागल्या. आतली मुलगी बावरली, घाबरली, सारली. पाहिजे त्या दरवाजामध्ये 5 नामांतर गुंड उभे होते. तिने विचार केला, अरे जर यांच्या मी दरवाजामध्ये सापडले तर माझ्या इस्त्रीची लष्करच पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा ती मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळता 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 बोळात गेली. बोळाच्या पलीकडे गेली तेव्हा एका घराच्या दरवाजाच्या भट्टीतून उजेड येताना दिसला आणि तिने दार ठोकावलं. दार ठोकावल्यावर त्या 30च्या उमेदीचा हिंदू तरणा बांधली युवक हातामध्ये दांडा घेऊन बाहेर आला आणि त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? हिंदू दांडा घेऊन बाहेर आला. तो विचारतो, ताई तुला काय पाहिजे? तेव्हा ती मुसलमान युती बोलली, दादा काही गुंड माझ्या मागे लागले आणि ते माझी इज्जत लुटी पाहतात, तेव्हा मला एक रत्र या ठिकाणी सारा पाहिजे. तो हिंदू बोलला, ताई ते गुंड येणार नाही, तुझ्या लुटण्याची खबरदारी मी घेतो. घरामध्ये माझा अंतरले जंतुना त्याच्यावरती बेलाशक झोपी जा, मी बाहेर दांड्या घेऊन पारा करतोय. आणि हिंदू युवकाच्या घरामध्ये मुसलमान युती झोपी गेली आहे आणि हिंदू युवक बाहेर दांडा घेऊन पारा करत राहिले. रात्रवाड्यात चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया नाचत होते. अरे दंगा चालली हिंदू मुसलमानांची, मुसलमान मी हिंदू. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? जर माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत करू शकतो. माझ्या तड्याकडून तिला सोडवणार कोण नाही. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? सकाळ झाली. सकाळ झाल्याबरोबर मुसलमान ती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. आभार मानण्याच्या बरोबर हिंदू बोलला, ताई आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग, दंगा चालली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू, तू माझ्या घराचा सारा का घेतलास? अरे जर माझ्या मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत करू शकत होतो. माझ्या तळ्याकडून तुला सोडवणारा कोण नव्हता, पण तू माझ्या घराचा सारा का घेतलास? तेव्हा ती मुसलमान ती सांगते, दादा पळत 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 तुझ्या बोळात आले, बोळाच्या पलीकडे आले, तेव्हा तुझ्या घराच्या दरवाजातून मला उजेड येताना दिसला. मी दार ठोकायच्या अगोदर तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून डोकावून पाहिलं, तेव्हा मला तुझ्या घराच्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितली आणि तिला विश्वास आला की ह्या घरामध्ये मी सुखरूप राहू शकतो. म्हणून फक्त म्हणून आपण मराठी धर्म स्वीकारूया आणि मराठी धर्मच आपला वाढवूया. म्हणून भद्रकाली या. आता सध्या राजकारणाचे वातावरण वादळ हिरलेलं, सगळ्या हातजोड विनंती आहे, पक्ष करू नका. उद्या बाहेर गेला तर तुमका विचारणार ना तुम्ही खायच्या पक्षातले, ते आम्ही तुमका विचारणार खायच्या गावातले, तेव्हा तुम्ही ताट माने सांगितलं पाहिजे आम्ही पडवण्यातले आहोत. ताट माने वाजवला आता पक्षाचा मग सांगितला म्हणून मी सांगतोय. आता मी एक कष्ट म्हणजे निष्ठावंत पक्ष बनलो. माझं स्वतःचा पक्ष, मी बीजेपी स्वतः, पण तुमका सांगते पक्ष करू नको ना. म्हणजे मी कट्टर बीजेपी आहे. बीजेपी म्हणजे काय? बुवा जनार्दन पेडणेकर. बघा, बुवा म्हणजे बी, जनार्दन म्हणजे बीजे, पेडणेकर म्हणजे बीजेपी. म्हणून पक्ष नको, सत्तेसाठी काही करतात. नाही तर आमच्या गावामध्ये त्याशी म्हणत होते काका, अरे इलेक्शन येईल पण डांबरा जो काही वास येत नाही, तर म्हटलं नांगर झाला तर डांबर गेला तुझा. नाही तर गावामध्ये पहिल्या जुन्या त्यांचा एक समज हा, डांबराचा वास येलो की इलेक्शन जवळ येईल, तसं डांबर पडतच ना गावात. आमच्या तसे मागे सरपंच इलेक्शन होता, माका म्हणतात पेडणेकर तू गौरव म्हणतो सरपंचाच्या इलेक्शनला फॉर्म भर, तर मला अजिबात नको. 1 वर्ष फॉर्म भरायचं रुपया गावाची 4 दुश्मनी करून घ्यायचं, कोणाच्या बापचा सांगितला ना तर नको. तर म्हणतं मग पोलिंग एजंट रो, तर पोलिंग एजंट आतमध्ये बसवला आणि माका त्या इलेक्शन कमिशनच्या बाजूला गौरव म्हणतो म्हणून तर आपले त्याच्या बोटा का शाही लावी, थोडं नाव टिक करीत त्या का त्या मशीनचा बटन दाबूक लागली. तशी काय लोक दिवस दुपार जवळजवळ 2:30 वाजताना एक ग्रस्त इले त्यांच्या बोटा बिटा शाही लावला नाही आणि त्या मशीनकडे गेले कावरे बावरे झाले, सगळे शोधूक लागले. ते इलेक्शन कमिशनर विचारतात, काका तुम्हाला काय समजत नाही का, तुम्हाला काय आठवत नाही का? नाही आठवत नाही असं नाही म्हणता, पण रात्री म्हणता खायच्या पक्षाचे पी आले ना, तीच म्हणता मला आठवत नाही. होती मुघलांची
म्हणजे संगमेश्वर वरून माझा छत्रपती संभाजी महाराज पकडला गेला. संभाजी महाराज मला पकडला गेला. आपल्याच बंधूने एकी नाही म्हणून संगमेश्वर काठी विश्रांतीसाठी माझे छत्रपती संभाजी महाराज आले. त्या मुकरत खानाला कसं माहिती पडलं? मुकरत खानाला कसं माहिती पडलं? आपल्याला धोका दिला ना, आपल्याला सांगितलं ना, म्हणून तो इथपर्यंत आला ना मुकरत खान. आणि त्यांना वेषांतर करायला पण वेळ नाही मिळाला. नाही तर त्यावेळी पहिले राजा महाराजांचे हमशकल असं वेषांतर करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पण वेषांतर होते. होता जेव्हा म्हणून वाचला शिवा, तसा छत्रपती संभाजी महाराजांचा एक वेषांतर होता. छत्रपती संभाजी महाराज माझ्या तिथून निघाले. सटकले काय संगमेश्वरच्या नदीकाठी गेले. पण नदीकाठी गेल्यानंतर मुकरत खानाने पुन्हा गराडा घातला आणि घोड्याला तिथेच सोडलं. पण मुकरत खानाला एवढं सांगितलं की जगाच्या पाठीवरती असा राजा झाला नाही आणि होणारही नाही. कारण जगामध्ये एकच राजा होऊन गेला, तो म्हणजे माझा छत्रपती संभाजी महाराज. आणि त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या घोड्याच्या उजव्या पायामध्ये सोन्याचं कडं होतं. ते मुकरत खानाला कसं माहिती पडलं? त्यांनी बघितलं घोड्याच्या पायाखाली, अरे ह्या घोड्याच्या पायामध्ये सोन्याचा कडा आहे, म्हणजे नक्की छत्रपती संभाजी महाराजांचा घोडा आहे. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज युतीत कुठेतरी लपलेले आहे. म्हणून महिला वर्गाच्या रायगडला भेट द्या आणि जिथून हिरकणी उतरली त्या कड्याला एकदा बघा. बाळासाठी खाली उतरली होती. कारण या का सांगावं, त्या मोबाईल मधून तुम्ही बाहेर यावं म्हणून तुम्हाला बहिणीनं सांगते. बाकी काय संबंध नाही. धन्यवाद. धन्यवाद मायबाप धन्यवाद भगत कुटुंबीय. नंतर माझा अभंग होणार आहे, पण मनोरंजन करता करता माझ्या मुखातून का वाईट आलं असेल तर मात्र एकटे ठेवा. जरा ढोलकी त्या औषधाचे गाणे गाऊया. किशोर परकर याच करून 100 रुपये धन्यवाद. ह्या माझ्या बसलेले माय माऊली मागे त्यांच्या ठिकाणी घेतो. आंबरुनी वासराला चाकते वागाय तवा मला तिच्यामध्ये दिसते माझी माय हो, दिसते माझी माय हो. मला वाटतं 1970 साली दुष्काळ पडलेला. 1970 साली दुष्काळ पडला
तो जवळजवळ 85-90 पर्यंत दुष्काळातच आम्ही जन्मलो. म्हणजे खेळणी बिळणी आमका माहित नाही, मी टाकायची भाजी पण खाल्लेली आहे. म्हणून बघा, बाळ जेव्हा जन्माला येतो, पहिली धरणी माता, दुसरी गोमाता आणि तिसरी जन्मदाता. आता गोमाता म्हणजे काय, धरणी माता म्हणजे काय बघा, पहिल्या बाळाचा जन्म झाला की पहिले त्याला सुपात ठेवायचे, सुपात ठेवायचे आणि ते सूप धरणीवर ठेवायचे. आता ना, आता तिकडे सिस्टर त्यांचा जन्म काढतो. आता चांगलं एसी मध्ये जन्मतात पोरगे. पहिलो जन्मल्याच्या त्याला सुपात ठेवायचे आणि ते सूप जमिनीत ठेवायचे. नंतर त्या बाळाला गावातून किंवा वाडीतून गायचा कुठून तरी दूध शोधून आणून कापसाच्या साह्याने त्याच्या तोंडात दूध भरवायचे आणि नंतर 4-5 दिवसांनी आपल्या आईचं पाणी यायचं. म्हणून म्हटलेलं आहे, या सगळ्यात धरणी माता ही श्रेष्ठ आहे. आणि गोमाता, आता जवळजवळ गायी आपण इकूनच टाकला. काय लोकांनी कसं पण देत, ही रवलेत नाही, कारण आपलं अडचण झाली. पण गायीसारखं दैवत आपल्या याच्यात नाही. हा म्हणून आया बाया सांगत होत्या या ठिकाणी गजरी सांगता करतोय. आता समीर बोलतो गजर होईल, त्याच्यानंतर मी अभंगाची सांगता करून अभंग भजनाची सांगता करणार. दिगंबरा दिगंबरा सुखात वल्लव दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा सुखात वल्लव दिगंबरा. रंगभेद माथे तुझा विजय असो. धन्यवाद.